आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाबूचका हेच नाव ठेवलंय ना माझ्या जानूने तुझं। तू आल्यापासून माझी जानू फक्त तुझ्या मागे मागे मागेच फिरत असते। आता तूच तिच्या आयुष्याचं सर्वस्व झालायस। तिला दुसरं काही दिसत सुद्धा नाही आणि हे मला चालणार नाही। तुला कळतंय का की तुझ्यामुळे आमच्यात डिस्टन्स क्रिएट झालाय आणि आमच्यात डिस्टन्स आलेला मला चालणार नाही, ते मला सहन होत नाही। कळतंय? कारण का आमच्यात डिस्टन्स क्रिएट करणार आला तर मी No chance. Not now. ए बाबूचका, आज तू लकी ठरलास। काय की तुला न संपवण्याचं एकमेव कारण म्हणजे कुकरची शिटी झाली की माझ्या जानूची झोप मोड होईल आणि तुझ्यामुळे ती एक रात्र जागी होती आणि आज मला तिची झोप मोड व्हावी असं वाटत नाही, त्यामुळे तू वाचलायस। वीणा, अगं वीणा, चहा दे ना मला। आले आजी। किती वेळ? अहो, चहा बनवायला पण वेळ लागतो ना। घ्या घेऊन। वीणा वहिनी, जानू, जयंत, या या, तुमचीच वाट बघत होतो आम्ही। या अगो बाई, काय ग जानू, हे काय? अगं आंब्याचा सीझन तर संपला, आता काय आणलंस बास्केट मध्ये? आजी अगं यात आंबे नाहीयेत, पण यात एक सरप्राईज आहे। आणि हो, हे सरप्राईज काय मी तुला एकटीला दाखवणार नाहीये, सगळ्यांना दाखवणार आहे। तू थांब, आई कुठे आहे सांग? आई, बाबा, जानू, संतोष दादा। अगो बाई, आलीस तू? जानू जय, कशी आहेस तू? अगो बाई, हे काय आता? आई अगं ह्याच्यात एक सरप्राईज आहे। अगं जानू पण सरप्राईज आहे काय सांग ना मला। थांबा दाखवते।
अरे ओले कुठे आलो आपण? हा कुठे आलो? हा बघ संतोष मामा. अरे वाव मामा देख. जानू किती गोड आहे ग हा ससा. लईच भारी आहे जानू ताई. आनंदी. अगं जानू कुठून आणला असा पाहुणा? आई अगं हा खास पाहुणा जयंत माझ्यासाठी घेऊन आलाय. आणि तुला माहितीये का ह्याचं नाव काय आहे? काय? मिस्टर बबुचका. बबुचका जयंत कानिटकर. काय? बु 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 बुबुच बबुचका. बबुचका. का? हे काय नाव आहे का? काय ग आजी तुला नाही आवडलं हे नाव? मला तर खूप आवडलं हे नाव. म्हणजे मला ना अगदी प्रेमाने गालगुच्चा घेतल्यासारखं वाटतं. बबुचका. अगं बाई बरं मला सांग तुला का नाही आवडलं हे नाव? ते असं काही नाव असतं का? हा? अगं माझ्या लहानपणी आमच्या शेजारी एक ससा होता. त्याचं नाव काय होतं माहितीये का? सयाजीराव. अगदी राजबिंडा वाटायचा तो. आई सयाजीराव. अरे काय सशाचं नाव असतं का? मग काय माणसाचं नाव टॉमी होतं का त्यावेळेस? अहो काही गोड आहे. ए वीणा ए उगाच जास्तीचे लाड करू नकोस हा त्या बबुचका कानिटकरचे. हा या सशावर एकही एक्स्ट्राचा पैसा खर्च करायचा नाही, लक्षात ठेव. आधीच हे दोघं जास्तीचे आलेत. ज्यांनी आणलाय ना तो ते बघतील त्याच्याकडे. तू उगाच पुढे पुढे करू नकोस. हा हा हा. संतोष मामा हे बघ. ताई ये ताई, अगं काय तू तयार नाही झालीस अजून? का? मी कशाला तयार व्हायला पाहिजे? असं काय करतेस? लक्ष्मी काकूंनी हळद उतरवण्याच्या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांना बोलवलं होतं. आपल्या घरातले कोणी येणार नाहीयेत हे मी गृहीतच धरलंय, पण मला वाटलं निदान तू तरी येशीलच. सिद्धू, तुला खरंच असं वाटतं की मी त्या घरी परत येईन? ताई काय बोलतेस तू? सिद्धू, मला ना खरंच कधी कधी असं वाटतं की तू खरंच माझा भाऊ आहेस, या घरचा मुलगा आहेस. ज्या सिद्धूला मी ओळखते ना तो सिद्धू तू नाहीच आहेस. कारण आधीचा सिद्धू दळवी फॅमिलीचा राग राग करायचा. सतत असं वाटायचं की मी त्या फॅमिलीमध्ये लग्न करून खूप मोठी चूक केली. आणि आता तू कसा वागतोयस? आता तू पूर्ण ब्लाइंड झालाय सिद्धू. ती भावना आणि दळवी फॅमिली शिवाय दुसरं तुला काहीच दिसत नाही. सिद्धू अरे उघड्या डोळ्यांनी बघ जरा. आपल्या घरची काय कंडिशन झालीये ती. आपली आई सतत रडत असते. पप्पा आणि आजी सारखे डिस्टर्ब असतात. हे सगळं कोणामुळे होतंय? त्या भावनामुळे होतंय ना. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा तू त्या भावना आणि दळवी फॅमिलीला डोक्यावर घेऊन नाचतोयस. हो ताई, कारण आई आणि घरच्यांच्या दुःखाचा कारण भावना मॅडम आणि दळवी फॅमिली नसून ते स्वतः आहे. लक्ष्मी निवास लक्ष्मी